वडगाव परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या मध्ये संताप। सीसीटीव्ही मध्ये चोरटा बिनधास्त फिरताना कैद। पेठ वडगाव येथे अलीकडच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः बिरदेव मंदिरातील सुमारे 3.5 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेने भाविकांच्या मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। देवाची चांदी सुद्धा चोरट्यांकडून सुरक्षित नाही, मग सामान्य नागरिकांचं काय, असा सवाल स्थानिक नागरिकांच्याकडून उपस्थित केला जातोय। तसेच वडगाव वाठा रोड परिसरामध्ये देखील एका चोरट्याने दुकाने फोडण्याचे थैमान घातल्याची चर्चा आहे। नवीन व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदारांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिकांच्या माहितीनुसार अशोकराव माने परिसरासमोरील 4 दुकाने फोडण्यात आली असून त्यानंतर सिमेंट फॅक्टरी लगत असलेल्या आणखी काही दुकानांमध्ये देखील चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे। या घटनांमध्ये रोख रकमेसह जॉकी कंपनीचे अंडरवेअर, पॅन्ट, शर्ट तसेच इतर कपड्यांची चोरी करण्यात आली आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संबंधित चोरटा बिनधास्तपणे फिरताना दिसत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही अद्याप चोरट्याला अटक झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या चोरीच्या घटनामुळे मोहसिन पटाईत, ओमकार घाटगे, साद नदाब, राजवर्धन खाडे, वैभव गाताडे, जयसिंग निकम, सागर जाधव आणि बंडा चव्हाण या दुकानदाराचे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय। तसेच समाज कार्यकर्ते विजय अपराध यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिसरामध्ये सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। शुद्ध सोन्या चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांचे विश्वसनीय ठिकाण अनघा ज्वेल्स। हॉलमार्क दागिन्यांच्या आणि IGI सर्टिफाईड डायमंडच्या दर्जेदार मनमोहक डिझाईनची भव्य रेंज उपलब्ध। अनघा ज्वेल्स, राजारामपुरी 10वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर।